4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 350 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला मात्र 182 पेक्षा जास्त जागा मिळतील असं सांगण्यात येत आहे. एक्झिट पोलची ही आकडेवारी समोर येताच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कारण दोघेही सरकार स्थापनेचा दावा करतायत. यंदाची ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची असली तरीही केवळ देशापुरतीच ही निवडणूक मर्यादित राहिलेली नाहीये. कारण आता चीनचीही भारताच्या या निवडणुकीकडे आणि निकालाकडे नजर असल्याचं बोललं तरी वावगं ठरणार नाही. कारण चीनच्या मीडियामध्ये भारताच्या निकालाबाबत महत्त्वाचं भाष्य करण्यात आलंय. नमस्कार, मी समीक्षा बेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. विशेष म्हणजे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर त्यांच्या या विजयाचं चीनकडून सकारात्मक पद्धतीनं स्वागत केलं जाईल असंच बोललं जाते. मात्र अचानक चीनच्या मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या निकालाबाबत काय भाष्य करण्यात आलंय, ज्यामुळे केवळ देशच नव्हे तर जगही या निकालाकडे लक्ष लावून बसलंय. त्याचं झालं असं की चीनी सरकार म्हणजेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मुखपत्रातून भारतातील निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्त्वाचं भाष्य करण्यात आलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतात पुन्हा एकदा मोदी सरकारच येऊ शकेल अशी प्रतिक्रिया चीन सरकारकडून देण्यात आली आहे. चीनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्स मध्ये भारताची निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक लेख प्रसिद्ध झालाय. यानंतर भारत आणि चीन यांच्या संबंधाबाबतही वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. चीनच्या ग्लोबल टाइम्सनं प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार चीनमधील राजकीय तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की मोदी सरकार देशांतर्गत नीती आणि परराष्ट्र धोरण कायम ठेवेल. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसंच त्यात वृद्धी करण्यासाठी प्रयत्न कायम ठेवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकतील असा मोठा दावा यामध्ये करण्यात आलाय. तसंच आता पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान झाल्यास पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे मोदी हे दुसरे भारतीय नेते ठरतील असंही चीननं म्हटलंय. येत्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि चीन नंतर सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीनं मोदी सरकारकडून भर दिला जाईल असा अंदाज चीनी विश्लेषकांनी वर्तवलाय. शिवाय मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास दोन्ही देशातील संबंधही अधिक चांगले होतील असंही चीननं म्हटलंय. चीनचा हा दावा पाहता भारतासोबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुद्द्यांवरूनचे वाद दूर करण्यासाठी चीनकडून भर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ग्लोबल टाइम्सच्या मते चीन भारतासोबतचे संबंध सक्रियपणे सुधारण्यासाठी कटिबद्ध आहे. स्थिर द्विपक्षीय संबंध राखणं हे दोन्ही देशांच्या हिताचं आहे असं चीनचं मत आहे. विश्लेषकांचं म्हणणं आहे की पंतप्रधान मोदींच्या पुढील कार्यकाळात भारत चीन सोबत एकत्र काम करू शकला तर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होऊ शकतो. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत दिलेल्या एका मुलाखतीचा देखील संदर्भ ग्लोबल टाइम्सच्या या लेखामध्ये देण्यात आलाय. त्यात मोदींनी भारताचे चीन सोबत चांगले संबंध आहेत असं म्हटलं होतं. परंतु दोन्ही देशांमध्ये सीमेवरून होत असलेल्या संघर्षावर उपाय शोधावा लागेल असं विधानही मोदींनी त्यावेळी केलं होतं. त्याचा हवाला लेखामध्ये देण्यात आलेला आहे. या लेखाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. शिवाय मोदी धोरणात्मक राजकीय मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून भारताचा जगभरातील प्रभाव वाढण्यावरही भर देण्याचा प्रयत्न करतील. चीन सोबतच्या संबंधांबाबत भारतानं धोरणात्मक दृष्टिकोन ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतानं चर्चेद्वारे मतभेद दूर करण्यासाठी चीनला सहकार्य करावं. चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आता नाहीये. जपान आणि ऑस्ट्रेलिया सारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसह चीनचे अनेक देशांशी संबंध आता सुधारतायत असंही या लेखामध्ये नमूद करण्यात आलंय. एकूणच चीनी मुखपत्रामधील या लेखाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. देशातील परिस्थिती काहीही असली तरी मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झालेच तर जगभरात या विजयाचं स्वागतच होईल असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.